हॅलो एव्हरीवन. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे 5 असे कोणते स्नॅक्स आहेत जे मी माझ्या बॅगमध्ये नेहमीच कॅरी करते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी दाखवते आहे माझ्या बॅगमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल ड्रायफ्रूट्स बघा. नट्समध्ये खूप हेल्दी फॅट्स असतात आणि खूप एनर्जी देतात बॉडीला. यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे पूर्ण दिवस एकदम फुलफिल वाटतं. त्यामुळे समजा जर मी कुठे बाहेर असेल आउटडोअरला किंवा काही कामानिमित्त बाहेर गेली असेल तर मी माझ्यासोबत नट्स म्हणजे काही बदाम किंवा काजू, मनुका, अक्रोड असं स्वतःकडे कॅरी करते. कसं आहे ना, कधी कधी भूक लागते, त्यामुळे अचडपचड दुसरं काही पण पोटात जाण्यापेक्षा अनहेल्दी गोष्ट किंवा बाहेरचं फ्रँकी, पिझ्झा, बर्गर तुम्हाला तर माहिती आहे, सो ते खाण्यापेक्षा आपल्याकडे स्वतःकडे असलेलं बेटर आहे. सो मी कुठेही, इवन लग्न समारंभात, कोणाच्या घरी किंवा कोणत्याही फंक्शनला जरी गेले तरी मी स्वतःकडे हे कॅरी करते. तर आज तेच मी तुम्हाला शेअर करते. तुम्ही पण जर बाहेर जात असाल, बिस्किट, कुरकुरे लहान मुलांना ते देणं पण एकदम भरपूर शुगर आणि भरपूर ट्रान्स फॅट असतात, त्यामुळे ते खूप चुकीचं आहे. बॉडीला आतमध्ये जाऊन खूप हार्मफुल करतं. त्यामुळे हे तुम्ही पण नक्की कॅरी करा. दुसरा आहे म्हणजे हा राजगिराचा लाडू. कधी कधी क्रेविंग होते गोड खाण्याची, तर आईस्क्रीम किंवा कोणताही शेक, मिल्कशेक वगैरे, बनाना शेक असं खाण्यापेक्षा हेल्दी राजगिऱ्याचा लाडू हा खूप हाडांसाठी खूप हेल्दी आहे, खूप मजबूती देतं. आपल्याला एक जरी लाडू खाल्ला तरी अर्धा एक तास तरी भूक लागत नाही. समजा आपण कुठे ट्रॅफिकमध्ये अडकलोय किंवा कुठे यायला आपल्याला खूपच उशीर झाला आहे, तर हा मस्ट आहे. म्हणून तुम्हीही सुद्धा राजगिऱ्याचा आणि थंडीमध्ये तर खूपच बेस्ट आहे राजगिऱ्याचा लाडू किंवा राजगिऱ्याची चिक्की. आता माझ्याकडे चिक्की संपलेली आहे राजगिऱ्याची, पण राजगिऱ्याचा लाडू आहे, त्यामुळे हे पण तुम्ही स्वतःकडे कॅरी करा. मी सांगते का, बिकॉज ऑफ आपल्याला हेल्दी ऑप्शन पण आपल्याकडे आहेत जे आपण ठेवू शकतो. ओके, सो तुम्हीही कॅरी करा. तिसरं आहे चणे, शेंगदाणे माझ्याकडे संपलेले आहेत, बट चणे आहेत. अगेन फायबरचा उत्तम सोर्स आहे. हे सालीसकटच खायचं असतं, साल काढून चणे खायचं नाही. भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. तुमची एक मुठ्ठी भरून चणे जरी खाल्लेत तुम्ही तरी तुम्हाला ते फुलफिल ठेवेल दिवसभर. हाडांसाठी हाडं मजबूत करतात. प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. आपल्या इंडियन खाण्यामध्ये काय झालं आहे ना, कार्ब्स तर सगळीकडे अवेलेबल आहेत, पण प्रोटीन नाही आहे. प्रोटीन म्हणजे दूध, दही, अंडी, चिकन, चणे, शेंगदाणे आहेत, पण आपल्याकडे ते तेवढ्या प्रमाणात अवेलेबल नाही आहेत. म्हणजे सर्रास कुठेही गेले तरी कार्ब्स तुम्हाला भेटतील, म्हणजेच ब्रेड, भाकरी, ब्रेड, भाकरी, पोळी वगैरे असं, पण या गोष्टी मिळणार नाहीत. सो हे पण स्वतःकडे कॅरी करा. आता आपल्या लहान मुलांना लॉलीपॉप किंवा चॉकलेट किंवा असं सगळं देण्यापेक्षा हे असलेलं बेटर ना. एग्स, अंड उत्तम प्रोटीनचा सोर्स आहे. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं. आणि जर आपल्याला बघा, आपल्याला कुठेही गेल्यावरती काही म्हणजे सँडविच किंवा पिझ्झा किंवा फ्रँकी यांसारखे सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत, पण अंड त्याच्यासोबत जर बॅलन्स मील खायचं झालं तर प्रोटीनची कमतरता भासते. म्हणून हे अंड, त्यामुळे अंड पण मी स्वतःकडे कॅरी करते. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी सॅलड कॅरी करते. गाजर, बीट, काकडी असं सगळं. कारण कसं आहे ना,
फायबर हे एक आपल्या बॉडीसाठी खूप चांगलं आहे. म्हणजे कॉन्स्टिपेशन, पोटाचे विकार, गॅस, ॲसिडिटी, आम्लपित्त, घशाजवळ जळजळ होणं, परत डोकेदुखी, हे सगळे विकार कधी होतात? जेव्हा आपलं पोट खराब असेल किंवा पोटाचं टॉक्सिक जर रिमूव्ह नसतील झालेले असतील पोटातले, तर हे सगळे विकार होतात. मग त्यामुळे सगळ्यात मुख्य रोल येतो तो म्हणजेच फायबरचा. जर आपल्या आहारामध्ये फायबरची कमतरता असेल तर हे सगळे विकार होतात. त्यामुळे मी सॅलड कॅरी करते स्वतःकडे. कुठेही कधीही जावं तरी माझ्याकडे काकडी, गाजर, बीट किंवा टोमॅटो असं सगळं असतं. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी मला फॉलो करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल गाईज मनापासून धन्यवाद. थँक्यू. लव यू.